जय शिवराय मंडळी. आपण आज आलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोहगड फोर्टवर, जिथं आम्ही हे बघा माझ्या मागं तुम्हाला फोर्ट दिसत असेल. आता आम्ही ट्रेक चालू केलेला आहे तिथं आणि चालत चाललोय. ट्रेकच्या जवळ पायथ्याशी आम्ही जाणार आहे. आता आम्ही म्हणजे टीमसोबत आलोय, जिथं माझे मित्र पण तुम्हाला दिसत असतील. हाय दाखवा रे. हे लोक पण आलेले आहेत, अजून पोरं आहेत म्हणजे मुली पण आहेत आमच्यासोबत, ज्यामध्ये आम्ही जे ट्रेकवरती समजा आम्हाला कचरा वगैरे भेटला तर आम्ही तो साफ पण करता येणार आहे आणि सोबत घेऊन येणार आहे खाली, म्हणजे स्वच्छता वगैरे पण करणार आहे. आणि जे मुली पण आले होते ते गेलेत पुढं. गडाच्या पायथ्याशी जाऊन मी तुम्हाला संपूर्ण माहिती वगैरे सांगेन, कसा गड आहे पूर्ण वरून मी संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. ट्रेक जस्ट सुरुवातीच केला होता. अजून बघा आम्हाला काय दिसलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसलेली आहे. मी तुम्हाला पूर्ण एकदम क्लोजअपमध्ये सिनेमॅटिक शॉट दाखवतो. सुरू करत असाल ना तर ह्या रस्त्याने तुम्ही जाऊ शकता. आणि इथं बघा आपल्यासमोर भाजे धरण पण आहे. पावसाळ्याच्या टाइम एकदम कडक इथं व्ह्यूज तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि इथून आम्ही आता चालायला सुरुवात केली आहे. तिकडे दाखवू शकता तुम्ही, इथं संपूर्ण गड वगैरे आहेत. तिकडं जायचं आपल्याला वरती. हा राहिला आपला विसापूर गड आणि त्याच्या मागं आपला लोहगड आहे. इथून तुम्ही आला तर ही राहिली भाजे लेणी. हे पण एक मतलब ब्युटिफुल स्पॉट आहे व्हिजिट करण्यासाठी. पावसाळ्याच्या टाईम व्हिजिट करायला एकदम ब्युटिफुल स्पॉट आहे. हे जे दिसतंय तुम्हाला पायऱ्या, इथून पाणी येतं, म्हणजे एवढं ब्युटिफुल. सह्याद्रीमध्ये तुम्ही आलात ना व्हिजिट करायला खूप जास्त ठिकाणं आहेत. बघा ही भाजी लेणी इथून चालू होते आणि मी तुम्हाला संपूर्ण दाखवतो कुठपर्यंत जाणार आहे ती. गाईज आपण पोचलेलो. बघा माझ्या मागं तुम्हाला लोहगड किल्ला दिसत असेल. तेव्हा तिथं वरती आम्ही जाणार आहे. ते भाईचा शुक्रिया, त्यांनी आम्हाला JCBमध्ये इथपर्यंत सोडलं आहे. आणि इथं बघा समोर मी तुम्हाला दाखवतो, इथं राहिला आपला विसापूर किल्ला. विसापूर किल्ला आपण कधी नंतर करूया, पण आत्ता लोहगड किल्ला करणार आहे. आणि त्या भाईंनी JCBने सोडलं. बाबा आमच्या लोकांची एवढी मेहनत वाचवली. लई चालत यायला लागलं असतं. नाही तर आत्ता आम्ही आमच्या मॅडमला शोधतोय, जे कॉलेजचे आलेत. टिकाराम जगन्नाथ कॉलेजमधून आम्ही आलेलो आहे. मॅडमला शोधतोय. आता बघू ते कुठपर्यंत पोहोचले होते. गड चढण्याचे पहिले आम्ही महाराजांचे आता दर्शन घेतलेले आहे इथं. आणि सगळ्यांनी गड चढायला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. हो मॅ जरा तोंड दाखव, कसं गोड दिसतोय. व्ह्यू काय कडक आहे ना. भिंत बघा किती मोठे मोठे आहेत. पहिलेचे काळाचे भिंत. हा राहिला पहिला व्ह्यू पॉईंट इकडचा. इकडून पवना नदी आपल्याला दिसते. ही राहिली पवना नदी आणि हे राहिलं सगळीकडं. तो दिसतोय तिकडचा हा राहिला टिकोनागड. संपूर्ण सह्याद्री. त्या काळी कुठल्याही सोयी सुविधा नसताना एवढं छान त्यांनी म्हणजे चिरकाल टिकेल असं बांधकाम केलेलं आहे. कुठेही सिमेंटचा वापर नाही दिसत आहे, तरी सुद्धा ती वास्तू अजून उभी आहे. एवढे शतकं झाले. मजबूत एकदम. किती निष्ठेने केलं जात होतं, भविष्याचा विचार करून केलं जात होतं. व्ह्यू बघा किती कडक आहे इथं.
एकदम झकास. दुसरा व्ह्यू पॉईंट दाखवतो. पहिला खाली होता, हा राहिला दुसरा व्ह्यू पॉईंट इथं. या तुम्ही. ट्रेक केल्याच्या नंतर आपण पहिले पोहोचलेलो होतो गणेश दरवाजा इथं. हा गणेश दरवाजा मजबूती बघा. किती मजबूत दरवाजा होता. ही रावळी देवळी इथलची. रायगडला पण असाच मोठा आहे तो मोठा आहे, छोटा आहे. गणेश दरवाजा लोहगडाचा पहिला दरवाजा आहे. इथून अजून वरती आहे. आणि ही राहिली तोप. याचं हे घे. आणि हा मराठा डेन्सिटीज. सगळी माहिती इथं लिहिलेली आहे. तुम्ही पॉज करून वाचू शकताय. इथनं टोप मी सांगते, याचा दारूचा गोळा टाकला जायचा आणि त्याला इथून बत्ती दिली जायची. हां आणि फायर मग आणि बहुतेक दारू आपण वर थांबून ह्याच्यात टाकायचे पहिले. आणि हां. बत्ती लावायची. बाकीच्या सगळ्या तोफांचे आहेत ना, हे बुजलेले आहेत. पण याचा आहे अजून. तशीचा बरंच चांगलंच आहे. किती असेल किती वजन असेल. आणि वरती कशी आणली? पहिलेचे लोक पहिलवान होते. कसे होते डेंजर. पहिलवानापेक्षा डेंजर. पण चला. अन्न बघणार आहे आपल्याला. आपली 10 किलोची बॅग आणायला जड जाते. आपलं स्वतःचं वजन आणायला जड जातं. हा राहिला पहिला दरवाजा गणेश दरवाजा लोहगडाचा. इकडे गेलते तुम्ही खाली? हा आता इथून वरती दुसरा दरवाजा येणार आहे, नारायण दरवाजा. जाण्याचा रस्ता आहे. इथून खाली काय ते बघून येऊया आपण. ए खाली तरी या पहिले. हे खाली अरे. तुझ्या फोन मध्ये हा इथं बी एक आपल्याला व्ह्यू पॉईंट बघायला मिळतो. तिकोनागड एकदम खास दिसतोय तिकडून. अरे पण बघ ना, एवढा जुना. सह्याद्री काय झकास दिसते राव. इथून काहीतरी स्ट्रक्चर दिसत आहे आपल्याला. काय आतमध्ये भुयारी रस्त्यास. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. ब्लॉगच चालू आहे. ब्लॉग आहे सॉरी. नाही अंदर लई आहे. लाईट चालू कर रे भाई. अरे कैसा बोलाय काय सुरू होते कसं बघाय. वॉशरूम असेल पहिलं जे टॉयलेट वगैरे. हां टॉयलेटचंच काय ठिकाण आहे. ते हे टाकायचं. कोण आलं तर गरम तेल टाकायचे. हां गरम तेल वगैरे टाकायचे. तेल बाण. हा राहिला दुसरा दरवाजा नारायण दरवाजा. किती मोठा स्ट्रक्चर आहे बघा ना. पहिल्याच्या टाइम किती ते कोरिओ काम बघा. हे मोठे मोठे शिडे आहेत. हे एंट्रन्स आहे का? मेन एंट्रन्स. मेन एंट्रन्स. हा हे नारायण दरवाजा. इथं बी काहीतरी आहे. आपण बघूया. वरती जायचा रस्ता. डोंगर तुटलेत पण स्ट्रक्चर तुटला नाही अजून. काय रे? तेच आहे वॉशरूम सिस्टमच आहे इथं बी. आणि हो बघा व्ह्यू. हा बघा आतमध्ये लोखंड. ह्याला लोहगड का म्हणतात? आतमध्ये पूर्ण लोखंड कोरलेलं आहे. सगळे दगडाचे आत. बघा विसापूर दिसतोय इथून. हा 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 हा. गाव बघा किती भारी दिसते. आणि हा राहिला पूर्ण स्ट्रक्चर. काय काम केलंय.
वरी पण लई आहे अजून. वास तर यायला लागलाय तसा. पाणी आहे, थोडा बहुत पाणी आहे. आणि एवढं नितळ पाणी येते शिड्या बघा, कच्च्या शिड्या आहेत थोड्या इथं. अज्जू चला मॅडम, काय तुम्ही येतो अजून- आम्ही का येतो एवढं थकायला होतं तरी येतो. हारायला हनुमान दरवाजा, हनुमान दरवाजा कोरीव काम बघा. हनुमानची प्रतिमा आहे. दरवाजे बघा ते बघा, हा पूर्ण गड आहे. इथून आपण आलो आता वरती. हा राहिला पूर्ण विंचूगडा. हा सगळ्यात ब्युटिफुल स्पॉट आहे लोहगडाचा. तर आपण इथं जाणार आहे. हे बघा पूर्ण स्ट्रक्चर लोहगडाचं काय असं आहे. हे राहिलं वरचं मंदिर. इथं राहिलं महादेवाचं मंदिर. जसे मोठे मोठे टाक्या पण आहेत. बघा स्ट्रक्चर पूर्ण. ती पोचलेलो आपण. पाहिजे दुखतात ट्रेक करून आल्यानंतर. हां, गड फिरायचं तर बाकीचे रे. काय आक्रमणाची झाली ना त्यावेळेस तो हे करून कळस हे करून तसं केलेलं आहे. तिथं पुढं महादेवाचं मंदिर. त्यांनी ग्रीन वगैरे केलेलं आहे. ऍक्च्युली तसं नाही. कारण का आदिलशाही निजामशाही त्याच्यानंतर परत स्वराज्यात आला. स्वराज्यानंतर परत इंग्रजांकडे गेला. असं आहे तो. म्हणजे शेवटचं जे होतं ते इंग्रजांकडे होतं. त्यामुळे असं ग्रीन असण्याचं कारण नव्हतं. हां, हे नंतरच्या काळात झालेलं. फोटो काढला मी तुझा. इंग्रजांचं राज्य गेल्याच्या कारण इंग्रजांचं असतं तर मग तिथे एखादं येशू ख्रिस्ताचं दिसायला पाहिजे नव्हतं ना. सगळं तेच ठेवलं, फक्त मधलं चेंज. हा, मधलं आणि वरचं पण चेंज केलेलं. महादेवाचं मंदिर आलेलं आहे. बोट काढूया इकडं. टाका मासे आहेत भाई याच्यात. जागेवर असे टाके लावलेले आहेत पहिले बनवलेले पाणीसाठी. एकच सोर्स होता, त्यात बी मासे आहेत तिथं. आणि बघा इथून व्ह्यू. इथून अजून एक टाका दिसतो आपल्याला. पाणी बघा किती चांगलं आहे. हे एका जागी हे झालंय ना, ते थांबलेलं आहे ते पाणी म्हणून. हो, काय क्लिअर पाणी आहे. अरे पहिले समजच नाही. हा, खेकडाच आहे तो. लीडर येतो. आपण पकडत होतो ना रे. काय रे सुरज, मागच्या टायमाला आलो ते पकडत होतो ना. धरलेला ना. मॅम चला ना. अरे विंचूकडा. चढायला फक्त रेलिंग पण नाहीये स्टार्टिंगला. फक्त स्टार्टिंगला वरती रेलिंगच नाही. विंचूकडा दिसलाय. मग मॅम तुम्ही स्टार्टिंगला थोडी रेलिंग मध्ये नाहीच आहे. तुम्ही कसे गेलते मॅम?
व्यवस्थित या बरं का. रस्ता लयच आहे ना. हो. इथून वरतून सेफ होतं की कशाला कोपऱ्यातून आलोय आपण? वरतून सेफ होतं की काय? कडक दिसतो ना विंचूकडा. इथून थोडं रिस्की आहे, इथून थोडं आरामात आहे. फायनली विंचूकाड्याच्या जवळ आलेलो गाईज आपण. हालत खराब झाली उन्हात चालायला. पावसाळ्यात आला असतो तरी थोडं चांगलं असलं असतं. हा बघा व्ह्यू दाखवतो तुम्हाला विंचूकाडा सह्याद्रीचा. काय बघा कडक एकदम. विंचूकाडा सध्या मला वाटते बंद आहे, जायला जागा नाही आहे. हे बघा एकदम क्लिअर पाणी. ए इथं काहीतरी आहे या. पाणी साठवण्यासाठी गुफा बनवली. धान्य नाही रे, पाणीसाठीच आहे. धान्य कोठारी आहे का? उडी टाकायला लागलं. आहा स्ट्रक्चर बघा. धान्य पाणीसाठी बनवलेले जागा आहे ते. माणूस उभा राहू शकतो एवढी जागा आहे बघा वरती. स्ट्रक्चर अख्खा एक माणूस उभा राहू शकतो याच्यात. आतमध्ये पण थोडी जागा आहे, काय माहिती दिसणार नाही. थोडं शांतता तर भेटू शकते तर बसूया थोडा वेळ. उन्हात आलोय. हा हा एकच हे धान्याचं कोठार नाहीये. कारण मग? का? तर बघ, ही गुहा आहे. म्हणजे ज्यावेळेस किल्ला होता ना त्याच्या अगोदर कदाचित ही केलेली असेल, हा. पण त्यांना जसं कन्स्ट्रक्टिव्ह असेल तसं भेटलं नाही जागा. त्यामुळे त्यांनी फक्त हे गुफा बसायला किंवा जे साधू वगैरे होते ना संन्यासी यायचे ते कदाचित त्याचा वापर करत असतील बसण्यासाठी. आपल्यासाठी योग्य झालं ना ते. सावली भेटली ना थोडी. पण हे कोठार नाही म्हणू शकत आपण. आहे तसं धान्य पण ठेवू शकतो आतमध्ये, काय नाही. पण ओपन आहे ना, बघ ना त्याला हा. असं कुठं नाही येते. ओपन आहे. विंचूकडा जायचं विंचूकडा बंद केला तुम्ही ना. हा दगड मारून गेलो असतो दगड मारून द्यायची. विसापूरगड बघा गाईज. इथून बघा हा राहिला विसापूर. विसापूरगड हा राहिला. आपण आहे आत्ता लोहगड वरती. प्रोटेक्शन वगैरे खूप जास्त कडक एकदम मस्त आहे. विंचूकड्यावर जायचं होतं राव. विंचूकड्यावर बघा तिकडं हा सगळ्यात टॉप पॉइंट आहे विंचूकडाचा. तिकडेही गेलो असतो आपण. इथून पूर्ण रस्ता आला इथं. ही पवना नदी. असं कधी करू नये गाईज. आलो वरती आणि इथं बघा मस्जिद. चला खाली. मस्जिद आहे मस्जिद इथं. काय झालं? लय क्लीन नाही तरी दिसतोय. कुठं चांगलं होतं. बघा खाऊन साहिल तेरे नाम. पण ओंकारने नाही खाल्लं. तू खाऊन संपवलं. थांब तू राहिलाच भावा. अरे प्रसाद आहे मस्जिदीचा. मॅम बघा काय बोलता. भंडारा भंडारा भंडारा. हो मॅम तुम्हाला माहिती प्रणित मोरे तो comedian. विमल बोला जो बाकी सरी इथं टाकलंय. हे काढ. गॉगल. तू गॉगल घेऊन द्यायचे मला पहिलं.
हो 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 हे पडतालेच्या आतमध्ये. आजचा आपला लोहगडचा ट्रेक आणि तुम्ही रचना बघू शकता किती चांगली केलेली आहे गडाची. छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे आपल्या. अजून हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडला तुम्ही व्हिजिट करू शकता. आम्ही आत्ता खाली उतरलेलो आहे आणि पूर्ण गड ट्रेक करून आपल्याला झालेला आहे. कचरा वगैरे पण आम्ही उचलला आहे पण ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये, एंडमध्ये दाखवणार. आणि ते पोतं त्याच्याकडे ठेवलं मी. गडवरती जास्त काही कचरा वगैरे नव्हता, ते तसे ते इथंच काढून घेतात सगळं. तरी आम्ही आता झालंय सगळं. तो का चिटकला धरून नेला मोबाईल आहे. ते कुठे गेले दोघं? हे पडले तर उचलून देऊ. आता निघ म्हणतो तो, आता निघलंय झालं.